श्रीराम नमस्कार. आज 21 डिसेंबर 2025 श्रीमद भगवद्गीता व मनुष्य जीवन भाग 52. ज्ञान, कर्म, विज्ञान आणि त्याचा मनुष्य जीवनावरती होणारा परिणाम या अनुषंगाने आपण भगवान श्रीकृष्ण आणि पार्थ अर्जुन यांच्यातील संभाषणावरती विचार करतोय. एखादी गोष्ट जेव्हा गुरुतुल्य व्यक्ती आपल्या शिष्याला किंवा एखाद्या व्यक्तीला करायला सांगते, तेव्हा त्या गोष्टीच्या पाठीमागं काहीतरी प्रयोजन असतं की आपण ही कृती का करावी. तसं भगवंत अर्जुनाला ही गीता सांगताना नुसता उद्देश असा नाहीये की अर्जुनाला ज्ञान द्यावं, पण ही घडणारी कृती किंवा पुढं मनुष्य जीवन ज्या अनुषंगाने जगलं जाणार आहे त्याच्यामध्ये मनुष्याची वैचारिकता, विचारधारा, त्याचं ज्ञान, त्याची दृष्टी ही कशा स्वरूपात असावी हे इथं भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं. एखादी गोष्ट पटकन स्वीकारतो. जसं रामायणामध्ये मारुती रायांनी रामाला कधी प्रतिप्रश्न केला नाही. तो जर केला असता किंवा अजूनही कोणी रामाला प्रतिप्रश्न केला असता तर कदाचित भगवद्गीतेत जे ज्ञान आहे ते त्याच वेळी मनुष्याला प्राप्त झालं असतं. पण श्रीकृष्ण ज्याप्रमाणे सर्व तऱ्हेचे रंग म्हणजे मनुष्याच्या मनाच्या विचाराच्या छटा याच्यावरती प्रभुत्व मिळवलेलं असा हा श्रीकृष्ण होता. अर्जुन स्थितप्रज्ञ बुद्धीच्या त्या उच्च स्तरावरचा की जिथनं काय प्रश्न विचारावे. जसं मागं एका ह्याच्यात सांगितलं की मुलाखत जो घेतो आणि ज्याची मुलाखत घेतो त्याला काय प्रश्न विचारावे हे जो मुलाखतकार जेव्हा त्याचं उत्तर देतो त्याच्यापेक्षा जास्त अभ्यास जो मुलाखत घेतो त्याचा असणं गरजेचं असतं किंवा तेवढा तरी असणं त्या पातळीचा गरजेचं असतं. मग अर्जुनाला निवडताना भगवंतांनी हाच निकष वापरला की काय विचारावं हे सुद्धा कळलं पाहिजे. आणि ज्याचं उत्तर मला मिळालं म्हणजे भगवंतांनी अर्जुनाच्या प्रश्नाची उत्तर दिली, त्या दिलेल्या उत्तरांवरती मी समाधानी आहे का नाही हा भाग नव्हता. पुढे येणारा समाजाला याचा नीटसा उपयोग होईल का नाही हे गणित तेव्हा मांडलं गेलं होतं. आपण ज्याला आपलं म्हणतो ती व्यक्ती धोका देऊन जाते आणि ज्याचा काहीही संबंध नसतो ती व्यक्ती ज्ञान देऊन जाते. म्हणजे ज्याच्यावरती आपल्याला एखाद्याकडनं प्रेम प्राप्त होतं, पण मिळालेलं प्रेम हे जर त्यांनी त्याच्या स्वार्थासाठी आपल्याला दिलेलं असेल तर त्या प्रेमाची किंमत नसते किंवा ते तसंच परिणाम करतं. जसं आपण लहानपणी बाहेर खेळून आलो की आत्ता सारखे काही म्हणजे स्वयंपाक करतानाचे गाऊन वगैरे किंवा ॲप्रन्स नव्हते, बेसिन नव्हती, एक मोरी असायची घरात, एक छोटी आणि एक बाहेर. सारखे हात धुतले जायचे नाही जसे आत्ता धुतले जातात. तेव्हा विचारांमध्ये आणि कृती करतानाच सात्विकता भाव होता आणि स्वच्छता होती.
आज सारखे हात धुवायला लागतात, याचा अर्थ असा की त्याच्यात मलिनता जास्त वाढली आहे. मग लहानपणी आपण जेव्हा बाहेरनं खेळून यायचो, तेव्हा आपला घाम हा आईच्या पदराला पुसायचो, तोंड पुसायचो. आणि बऱ्याचदा असं व्हायचं की आई जे स्वयंपाक करायची, स्वयंपाक केल्यानंतर हात रुमालाच्या ऐवजी काही वेळा पदराला पुसला जायचा. पण तो आईच्या साडीला येणारा एक प्रकारचा पदार्थाचा किंवा खरकटा असा आपण शब्द योग्य ठरेल, तो वास जो असायचा, हा मुलाला कधी घाण वाटला नाही. कारण त्या वस्त्रामध्ये आणि त्या जवळ ते घेण्यामध्ये मातृत्वाचं प्रेम होतं. मग हा भाग हा मनुष्याने अनुभवला. पण जसं दिवस पुढे सरकत गेले, तसं लोकांना आध्यात्मिक गोष्टींची गरज वाटायला लागली. कारण एखाद्या गोष्टी जशी उणीव असते, तसं तसं निर्मिती जास्त होते. आज आपण बघितलंय की थोड्याशा अडचणींमुळे माणसं इतकी दमून जातात किंवा वैतागतात. आणि कुठं ना कुठं ना तरी माझ्या मनाला शांती मिळो, माझ्या घराचं उत्तम हो, मला जास्त पैसे मिळो, या पाठीमागं सर्व लागलेले आहेत. मग जेवढी मागणी जास्त, तेवढा पुरवठाही जास्त. मग अशा अनुषंगाने आजचं जीवन आहे. पण वास्तविक ह्याची सांगड भगवंतानी अर्जुनाला तेव्हा घालून दिलेली होती की पुढच्या युगात काय होणार आहे. आणि ह्या युगामध्ये येणारे अडचणी, संबंध, याच्या अनुषंगाने ते भगवद्गीतेमधले प्रश्न आहेत की जे अर्जुनानी, मी एक नादान ह्या स्थितीमध्ये भगवंताला विचारलंय. आणि आपण ऐकणारे सुद्धा आपलं स्टेटमेंट किंवा बोलणं करून मोकळं होतो की किती मूर्ख अर्जुन आहे, एवढं सोपं ह्याला कळलं नाही. पण भगवद्गीता वाचताना कित्येक वेळा अर्जुनानी कृष्णाचा उल्लेख हा भगवंत म्हणून केलेला आहे, भगवान म्हणून केलेला आहे. याचा अर्थ, जो माझा सारथी आहे किंवा ज्याच्याकडनं मी ज्ञान प्राप्त करून घेतो आहे, हा कोणी साधारण नाही, तर असाधारण व्यक्ती आहे, अर्जुनाला अगोदर माहिती होतं. आणि हे आपण जेव्हा भगवद्गीता वाचतो, तेव्हा आपल्यालाही हे माहिती होणं गरजेचं आहे की अर्जुन हा हुशार होता. पण मनुष्य हा भावनेशी निगडीत असतो, भावनांशी जोडला गेलेला असतो. आणि जो व्यक्ती भावनांशी निगडीत असतो, त्याला हरवणं खूप अवघड असतं. आपण मागच्या भागात बघितलं की द्रोणाचार्यांबद्दल भगवान श्रीकृष्णांनी एक मत उघडं केलं, मत समोर मांडलं की हे आचार्य कशासाठी या युद्धात सहभागी झालेले आहेत. मुलासाठी, स्वतःचा बदला घेण्यासाठी. मग अशी व्यक्ती गुरुपदी नसावी. हा फक्त महाभारताचा भाग नाहीये, तर आपण आत्ताचं जीवन जगताना जी व्यक्ती स्वार्थासाठी एखाद्या गोष्टीत सामील होते आणि आपल्या पदाचा चुकीचा वापर करते, ती अधर्मी आहे किंवा अधर्मीच असते, असं भगवंत अर्जुनाला द्रोणाचार्यांकडं बोट दाखवून पटवून देत आहेत. की तुझ्या मनामध्ये त्यांच्या विरुद्ध जेव्हा तुला शस्त्र उगारावं लागेल, तेव्हा मनात कुठलं एक किंतु परंतु राहायला नको. कारण एखादी गोष्ट मनुष्याच्या विचारांमध्ये जर घर करून राहिली, तर मनुष्य साशंक बनतो. तर तसा अर्जुन कुशातही साशंक नसावा. किंवा आत्ता सुद्धा आत्ताच्या काळामध्ये
आपण ज्याला गुरु म्हणतो म्हणतो तो योग्य आहे की नाही, त्याचं आचरण कसं आहे हे पाहणं सुद्धा गरजेचं असतं. स्वार्थासाठी आहे का निस्वार्थीपणे हा सेवाक देतोय, हे तेव्हा भगवंतानी अर्जुनाच्या निदर्शनास आणून दिलं होतं. म्हणजे कुठलाही प्रकारचा द्रोणाचार्यांच्या विरुद्ध युद्ध करताना संभ्रम अर्जुनाच्या मनामध्ये राहता कामा नये. भीष्माचार्यांच्या बद्दल ज्यांनी आपली सून द्रौपदी हिची वस्त्र उतरवली जात होती, तिला केसानी धरून फरफटत दरबारात आणलं गेलं, यावेळी मौन धारण केलं आणि दुःख व्यक्त केलं, पण शब्द एकही मुखातनं बाहेर काढला नाही. याला स्वार्थीपणाचा कळस असं भगवंतानी अर्जुनाला सांगताना म्हटलेलं आहे. मनुष्य वयाने किती मोठा आहे आणि त्यांनी जे कर्तव्य करताना त्या कर्तव्य करताना जर समोर घटना चुकीची घडत असेल, पण जो फक्त मी जो काय पण केला ह्याला जर मान देत असेल तर तो मनुष्य अधर्मी झाला, हे भगवंतांनी अर्जुनाला पटवून दिलं आहे. कारण भीष्माचार्यांनी ही भीषण शपथ घेतली होती की काही झालं तरी मी या कुरुवंशाला, कुरु जे हस्तिनापूर आहे ह्यालाच कायम पाठिंबा देईन आणि यांच्याच बाजूने लढेन. पण हे करताना हेही गोष्ट भीष्माचार्यांच्या मनामध्ये किंवा विचारांमध्ये असणं गरजेचं होतं की गोष्टी जर चुकीच्या घडल्या तर या चुकीच्या घडलेल्या गोष्टी आपण थांबवल्या पाहिजेत, आणि जर आपल्याला परस्पर बोलता आलं नाही तर आपण धृतराष्ट्र करवी ही गोष्ट दुर्योधनाच्या पर्यंत मांडली गेली पाहिजे, हे भीष्माचार्यांनी केलं नाही. मला पटत नाही तर तू तुझ्या मुलाला जरा थोडीशी तंबी दे. गांधारीला सांगू शकले असते, तू आई आहेस, एका स्त्रीचा मान का असतो हे तुला माहिती आहे. वास्तविक गंमत बघा, गांधारी आणि शकुनी आपल्या वंशाचा झालेला नाश याचा बदला घेण्यासाठी इथं आलेले असतात. म्हणजे गांधारीचं तर लग्न झालेलं असतं, पण जेव्हा मनुष्य एखाद्या गोष्टीचा बदला घेतो तर तेव्हा त्याला समोरच्याचं मन हे जिंकून घ्यायचं असतं. नुसती गांधारीने डोळ्यावर बांधलेली पट्टी म्हणजे पतिव्रता होत नाही. तिने जर दुर्योधनाला सांगितलं असतं, आपल्या दोन्ही मुलांना सांगितलं असतं की तुमचं वागणं चुकलं आणि दंड दिला असता, कारण ती महाराणी होती, तर ते उचित होतं, पण ते तिने केलं नाही. मुलगा ऐकत नाही एवढं बोलून ती राहिली. म्हणून इथं भगवंत अर्जुनाला सांगतात, ज्याच्याबद्दल तुला कळवळ आहे त्यांचं असं आहे, त्यांचं जीवन असं आहे. कोणाबद्दल शोक व्यक्त करावा, कोणाबद्दल प्रेम व्यक्त करावं, कोणाबद्दल चांगल्या भावना उत्पन्न कराव्या, हे माणसाला लक्षात येणं गरजेचं आहे. आणि ज्याच्या लक्षात येत नाही हे महामूर्खाचं पहिलं लक्षण आहे. दासबोधामध्ये रामदास स्वामींनी मूर्खाची लक्षणं असा एक वेगळा समास केलाय. मूर्ख कशाला म्हणतात, म्हणजे एखादा सांगतो की हे तिखट आहे खाऊ नको, तरी मनुष्य विश्वास ठेवत नाही आणि चाखून बघतो आणि म्हणतो अरे खरंच किती तिखट आहे, ह्याला म्हणतात मूर्ख. म्हणजे विश्वास नाही. मग तसं इथं भगवंत अर्जुनाला सांगतात, हे जे समोर सगळे आहेत, हा दुर्योधन, ह्याची तर मला कीव येते. आज हा ज्या तऱ्हेने छाती पुढे काढून उभा आहे, ज्याला ह्या राज्याचे मोह आहे, त्याला ही कल्पना पण नाहीये की हे त्याला काही प्राप्त होणार नाही. कारण मनुष्याच्या मधला मी जोपर्यंत जात नाही तोपर्यंत मनुष्य
हा उत्तम मार्गाला किंवा उन्नतीच्या मार्गाला कधीही जात नाही. आपल्याला सर्वांनाच प्रकरण माहिती आहे की जेव्हा युद्ध चालू व्हायच्या अगोदर भगवान श्रीकृष्णाकडे दोघंही गेले होते. दुर्योधन गेला आणि कृष्णाच्या डोक्याशी बसला. जी माणसं मूर्ख असतात ती डोक्यावर बसतात, म्हणजे डोक्याशी बसतात. आणि ज्यांना खात्री असतं ती नेहमी पायाशी असतात. आपण रोजच्या जीवनात हे बघत नाही. पायाशी राहणारी किंवा पायाशी बसणारी माणसं नेहमी विचारी आणि त्यांना बोलायला लागत नाही. आपोआप त्यांच्या मनाप्रमाणे कृती घडत असतात. पण मूर्ख माणसं वाचाळ जास्त असतात, डोक्यावर बसतात. तसा तो बसला. आणि जेव्हा भगवंतांनी पाहिलं अर्जुनाला, तेव्हा म्हटलं की अरे पार्था तू, तेव्हा दुर्योधन म्हटला मी पण आहे. दुर्योधन आहे नाही म्हटला, मी पण आहे. म्हणजे मी आहे, माझ्यातला मी इथं आलोय. आणि मग बुद्धिभ्रष्ट होते तेव्हा माणसाला कळत नाही. आणि इथं तर गंमतच झाली होती की भगवंतानी जेव्हा संधी, एक आपण म्हणतो ना की सलोखा करण्यासाठी जेव्हा गेला, तेव्हा वास्तविक आपलं दर्शन हे घडवलं होतं. पण हे दर्शन घडवून सुद्धा मनुष्याला काय मागावं ओळख होत नाही, ह्याच्यासारखं दुर्दैव नाही. जेव्हा गेला तेव्हाही त्यांनी विचारलं. इथं गंमत कशी आहे बघा. आपण म्हणतो ना की अर्जुन अर्जुन का? कारण पांडवांमधले बाकीचे, भीम सोडलं तर बाकीचे सुद्धा, नकुल सहदेवांना तर अधिकारच नव्हता. पण युधिष्ठिर हा सगळ्यांना माहिती आहे, माणूस जेव्हा चूक करतो जीवनामध्ये तेव्हा त्याला लाज वाटते आणि मग याच्यावर कसं लेपन करायचं याचा तो मार्ग शोधायला सुरुवात करतो. तसं युधिष्ठिराने केलं. सगळे गप्पा मारत असताना कृष्णाला सांगितलं तू एक काम कर, फक्त 5 गाव माग, जास्त नको. वास्तविक जो हारला होता, सगळं हारला होता, त्याला मागाचा अधिकार नसतोच, पण त्याला कळत नाही की आपण काय कृती करतोय. आणि त्यांनी कृष्णाला सांगितलं हे युद्ध नको, 5 गावं बाद झाली, आम्ही सुखी राहू. मग इथं भगवान श्रीकृष्ण अर्जुनालाही सांगतो तुला तुझ्या भावाबद्दल जो कळवळा आहे तो सुद्धा चुकीचा आहे. तो एवढा निर्बुद्ध होता का की जेव्हा तुम्हाला डावाला, हे राज्य डावाला जेव्हा त्यांनी लावलं सगळं, तेव्हा त्याची बुद्धी कुठे गेली होती. आणि हरलेला मनुष्य हा दास असतो, आणि हा दासत्व ज्यांनी स्वीकारला आहे ती व्यक्ती 5 गावं मागू कशी शकते. पण त्यांनी मागितली की आम्ही समेट करतो. वास्तविक कोणालाही त्या राज्यामध्ये जास्त करून इंटरेस्ट नव्हता की कोण आपल्याला आपलं राज्य परत मिळावं, किंवा धर्मस्थापनेसाठी सगळा घाट होता. आणि मग तिथं जेवण झालं, श्रीकृष्ण जेवला पांडवांच्या घरी. युधिष्ठिराने सांगितलं, द्रौपदीने ऐकलं, 5 गावं मागितली की बास, युद्धाची काही गरज वाटत नाहीये. श्रीकृष्ण म्हणाला ठीक आहे. मोठा भाऊ होता युधिष्ठिर, श्रीकृष्ण लहान होता, त्यामुळे म्हटलं ठीक आहे, तू म्हणशील तसं करतो मी. वास्तविक भगवंताला हे युद्ध हवं होतं, पण मोठ्या भावानी सांगितलेलं होतं की युद्ध नको. ठीक आहे म्हटलं. बाहेर आला, हात धुवायला लागला, द्रौपदी आली आणि लोट्याने पहिलं भगवंताच्या हातावरती तिने पाणी घातलं आणि ती थांबली. कृष्णाला कळलं हिला काहीतरी बोलायचं आहे, आणि ती कृष्णाला म्हणाली की तू जा नक्की, पण येताना
हे युद्ध होईल हीच बातमी घेऊन ये. मला युद्ध हवंय. मानसिकता इथं काय सांगते? एखादी स्त्री अपमानित होते, जशी द्रौपदी झाली. ज्या ठिकाणी म्हणजे आपण जसं म्हणतो की अ, राजवाड्यामध्ये सगळी सभा चालू असताना ही गोष्ट घडलेली होती. आणि सर्व रथी महारथी भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, कर्ण सगळे तिथे होते. धृतराष्ट्र, पडद्यामागची गांधारी. आणि हे सर्व असताना एखाद्या कुलवधूला नग्न करणं, पण भगवंताच्या कृपेने ते घडलेलं नव्हतं. पण तो मनामध्ये जो सल होता, आणि आज नवरा म्हणतोय की युद्ध नको, तू फक्त चर्चा करून ये की काय जे आहे ते आपण सामोपचाराने मिटवून घेऊ. ह्याच्यासारखं त्या स्त्रीसाठी दुर्दैव नव्हतं. कारण झालेला अपमान, त्या दुर्योधनाची छाती फोडून त्या रक्ताने माझे केस मला धुवायचेत, हिने भगवंताला आठवण करून दिली. श्रीकृष्ण म्हटला, द्रौपदी, मोठ्या भावाची आज्ञा आहे त्याला, ती मी कशी आवेरू? तेव्हा द्रौपदी म्हणते, ठीक आहे, तू शब्दाला पक्काच आहे मला माहितीये, पण एक लक्षात घे, लहानपणी जेव्हा तू खेळायला यायचास तेव्हा एकदा दिवसाचा डाव तू हरला होतास. सोंगट्या ज्या होत्या त्या खेळताना तू हरलास आणि मला म्हटला होतास तुला काय पाहिजे ते माग. तेव्हा मी मागितलं नव्हतं, ते मागणं आज मी मागते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ठीक आहे, बघतो. तू लगेच हो म्हणलंय नाही, बघतो म्हणले. पण ती म्हणली, तू शब्द दिलेला आहेस आणि तू शब्द पाळणार आहेस. म्हणजे भगवंताच्या मनाची स्थिती, भगवंताला हेच हवं होतं, युद्ध पाहिजेच होतं, त्याच्याशिवाय धर्माची स्थापना झालीच नसती. पण ज्या अनुषंगाने गोष्टी घडायला पाहिजे होत्या त्या वेगाने त्या घडत नव्हत्या. प्रत्येक जण स्वार्थीपणाने विचार करत होतं. प्रत्येक जण आपलं सुखावं आयुष्य कसं असावं हाच विचार करत होतं. भीमाच्या मनामध्ये दुर्योधनाची मांडी फोडायचा आणि आपल्या पत्नीचा झालेला अपमान बदला घ्यायचा, हेच डोक्यात होतं. पण कुठेतरी पत्नीच्या डोक्यात होतं की एवढे सगळे शूरवीर पती असताना सुद्धा नामर्दासारखे हे मान खाली घालून बसले. इथं भगवंताने अर्जुनाला सांगितलं की कलियुगामध्ये मोठा भाऊ कदाचित घराचं वाटोळं लावू शकतो. तेव्हा धाकट्यांनी जर निमूटपणे सहन करून घेतलं तर परिवाराचा नाश व्हायला वेळ लागणार नाही. त्यांनी वेळेला बोलणं गरजेचं आहे. आणि हा तो तेव्हा खरं म्हणलं तर एक तो शाप मिळाला की मोठा भाऊ हा कधी साधारण बोलत नाही, तो शांत असतो, बाकीचे भाऊ बोलतात. आणि श्रीकृष्ण तिथनं निघाला आणि जेव्हा दरबारी आला आणि ते घटनाच अशा तो स्वतः कृती करत आला की इथं नकारात्मक म्हणजे युद्धाचं सगळं कारण ठरेलच याच अनुषंगाने आला. पण ह्या सगळ्या गोष्टी शकुनीने ओळखल्या. भगवंतानी अर्जुनाला सांगितलं, हा जो शकुनी समोर दिसतोय हा एखाद्या विस्तवामध्ये जर विस्तव विझत असेल तर फुंकर मारण्याचं काम या शकुनीने केलंय. फक्त आणि फक्त स्वतःच्या कुटुंबावरती झालेला अन्याय आणि आपल्या कुटुंबाची या धृतराष्ट्राने केलेली वाताहत याचा बदला घेण्यासाठी हा आलेला आहे. याला बाकी काही गरज नाहीये. आणि ह्यानी या दुर्योधनाला एक मोहरा केलेला आहे की कोणीतरी दुर्योधनाच्या मनामध्ये जर असा प्रस्ताव मांडला की काही नको,
तुम्हाला पाहिजे ते तुम्ही घ्या, आम्ही जिथं आहोत तिथं आम्ही निघून जातो. तर शकुनीला स्वतःचा जो त्यांनी पण घेतला होता, जी शपथ घेतली होती ती पूर्ण करता आली नसती. कारण पूर्ण कौरवांचा नायनाट होण्यासाठी युद्ध होणं गरजेचं होतं. त्यामुळे इथं भगवान अर्जुनाला सांगतायत, हा जो शकुनी आहे ना, हा पण असाच आहे. आणि हा फुंकर घालण्याचं काम करतोय. दुर्योधनाने कुठं केलं, की तो त्याचे कान भरतो. आणि असे कान भरण्याने एखाद्या मनुष्याचा, हलक्या कानाचा मनुष्य हा वाईट मार्गाला जातो, चुकीच्या मार्गाला जातो. वास्तविक दुर्योधन तसा नव्हता. म्हणजे ही एक कमालीची गोष्ट आहे. लहानपणापासनं अतिमहत्वाकांक्षा हा भाग त्याच्यामध्ये होता. भांडणं करायचा, मारामाऱ्या करायचा, भीमाशी कुस्ती खेळायचा. पण थोडंसं पुढं जातो, म्हणजे इथं दुर्योधन कळेल. सगळे जेव्हा युद्धामध्ये मारले गेले, तेव्हा काही दोघं तिघच उरले. त्याच्यात शकुनी होता, दुर्योधन होता, दुःशासन होता. आणि दुर्योधनाच्या मनाची अवस्था तेव्हा खूप वाईट झाली. पण तो म्हटला, मामा सगळेच मेले, कोणीच जिवंत नाहीये, काय करणार? माझा पण आता मृत्यू समीप आलेला आहे. आणि ज्या दिवशी शकुनीला माहिती होतं की आज आपला मृत्यू ठरलेला आहे, त्यावेळी तो दुर्योधनाकडे येतो आणि म्हणतो, दुर्योधना तू आता मृत्यूची तयारी कर, आज माझा मृत्यू होईल. कारण मी जे पेरलं होतं ते व्यवस्थित उगवलं आणि माझा बदला पूर्ण झाला. दुर्योधनाला कळलं नाही ही गोष्ट, दुर्योधनाला माहित नव्हतं. त्याला कायम वाटायचं की हा आपला मामा हा आपल्या बाजूनी आहे. पण द्यूतातल्या ज्या सोंगट्या किंवा द्यूताचं जे फासे ह्या सुबल राजाच्या हाडांपासून बनवले गेले होते, ते शकुनीच्या सांगण्यावरनं काम करायचे. हे दुर्योधनाला माहित नव्हतं हे. आणि तो म्हणतो, मामा असं का म्हणतोयस? मग जेव्हा शकुनी सांगतो की असं असं माझ्या कुटुंबाची वाताहत तुझ्या वडिलांनी केलेली होती आणि मी तेव्हा पण केला होता, शपथ घेतली होती की कुरुवंशाचा नायनाट करेल. आणि जेव्हा हे दुर्योधनाला कळतं, तेव्हा दुर्योधन एवढा पराक्रमी हा रडायला लागतो. त्याच्या डोळ्यातनं पाणी येतं आणि म्हणतो, मामा आत्तापर्यंत क्षणोक्षणी या श्वास आत्ता चालू आहे तोपर्यंत मी तुझ्या शब्दावरती विश्वास ठेवला की तू जे मला सांगतोयस ते योग्यच आहे आणि त्या मार्गानेच आत्तापर्यंत मी जगत आलोय. पण मला माहितीच नव्हतं वास्तविक तूच आमच्या घराण्याच्या मृत्यूला जबाबदार आहे. पण मामा तुला कसं लक्षात येत नाही? मला जर हे कळलं असतं आधी की कुरुवंशाचा नाश होणार आहे, तर मी स्वतःहून या युद्धाला नकार दिला असता. कधी कधी मनुष्य जीवनामध्ये हुशार असतो, शांत असतो, पण सभोवतालची परिस्थिती त्याचं मानसिकता, त्याची वैचारिकता बिघडवते आणि एका साधारण माणसाचा राक्षसी वृत्ती तयार करते. म्हणून जेव्हा द्रौपदीचा अपमान झाला, तेव्हा द्रौपदीची चूक होती. द्रौपदीचंही त्याच्यामध्ये त्याला आंधळ्याचा मुलगा आंधळाच असंच म्हणली होती. एखादी गोष्ट आपण शब्द उच्चारताना कसे उच्चारावे हे जर मनुष्याला कळलं नाही, तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात आणि तो क्षण किंवा ते वाक्य मनुष्याच्या मनामध्ये रुजू शकतं, हे पार्था तो विसरू नकोस. हे सगळं चित्र अर्जुनासमोर वेगवेगळ्या तऱ्हेने उभं होत होतं.
कारण युद्ध करताना हा सगळे प्रसंग गीतेमध्ये कुठल्याच मनुष्य जीवनातल्या प्रश्नाचं उत्तर नाही असं नाहीये. सगळ्या प्रश्नांची उत्तर गीतेमध्ये आहे. पण प्रत्येकाचा स्वार्थ हा त्याच्यामध्ये लपलेला आहे. आणि अर्जुन इथं श्रीकृष्णाला म्हणतो, अरे म्हणून काय झालं? तू तर आता माझी तुझ्याकडनं काय अपेक्षा, तर तू मला फक्त सारथ्य करावं हीच माझी अपेक्षा होती आणि तू ती करतोयस. मला जे ज्ञान ज्याची गरज आहे ते तू ज्ञानही प्रदान करतोयस. पण ह्याच्याशिवाय वेगळं तू काय असं केलंस? मी असं ढळून जाऊ नये म्हणून असं तू काय वेगळं केलंस? तसं काही वेगळं करताना किंवा तू होताना मला काही दिसत नाहीये. मग तिथं भगवंतानी अर्जुनाला सांगितलं की तुला असं वाटतंय सहजतेने की तू आज रथात बसलायस, तुझ्या बरोबर मी आहे आणि जी नारायणी सेवा 18 अक्षर ही सगळी तुझ्या भावानी मागितली. हा एक भास होता हे त्याच्या लक्षात आलं नाही, कारण तो मूर्ख आहे. मूर्ख माणसांचं नेहमी बुद्धीवरती स्वतःच्या विश्वास जास्त असतो आणि जेव्हा त्यांना कळतं तेव्हा त्याला कळतं की आपल्यासारखा निर्बुद्ध कोणी नाही. पण तुला हे कळणं गरजेचं होतं. तू फक्त आपल्या भावंडांमध्येच राहिलास. तुझा मुलगा याचा जन्म कशासाठी झाला? वास्तविक युद्धामध्ये पुढं अभिमन्यू मारला गेला. पण भगवंताला इथं सांगणं गरजेचं होतं, जन्म कशासाठी आहे? आपण अभिमन्यूचा सगळा पराक्रम बघितलेला आहे. 3-4 जणच होते की जे चक्रव्यूह भेदू शकतात. त्यातला अर्जुन एक होता. महारथी होते 1-2. याच्याशिवाय परशुराम होते की ज्यांना माहिती होतं की चक्रव्यूह कसा आत शिरायचा आणि तोडायचा. अभिमन्यूला माहित नव्हतं. पण ही म्हटली माझीच खेळी आहे. काळ म्हणजे भगवंतानी हे युद्ध होताना अर्जुनाला इतकं सुसह्य मार्गावर आणून ठेवलं होतं की त्याला फक्त कृती करायची होती, की मी सांगतोय कर्म तू कर, एवढंच भगवद्गीता आहे. आणि मग इथं तो म्हणतो की असं काय केलंस तू की तू म्हणतोयस की मी अनिश्चिंत झालोय. हा म्हणतो तुझा भाऊ जो आहे या भावाचं लग्न झालेलं तुला माहिती होतं ना, भीमाचं हिडिंबा बरोबर लग्न झालेलं होतं आणि त्याच्यापासून घटोत्कच हा मुलगा त्यांना झालेला होता. आणि या घटोत्कचाचा मुलगा हा बार्बरिका, मग आपण ध्यान चक्र कुंडलिनी मध्ये त्याचा थोडासा भाग ऐकला होता. पण इथं भगवान तर अर्जुनाला मनाची अवस्था समजावून सांगताना युद्धामध्ये की माझं असं तू काय केलं, भगवंतानी काय केलं. आपण म्हणतो ना की भगवंत माझ्यासाठी काय करतोय, जप तर मीच करतोय, सगळं मीच करतोय, तो काय करतोय, तो काहीच करत नाही, असं प्रत्येक मनुष्याला वाटत असतं. तसं इथं अर्जुनाला वाटलं. आणि मग तो अर्जुन म्हणतो सगळीच जण फक्त या शस्त्रामुळं प्रसिद्ध नसतात. अशी एक व्यक्ती होती ती म्हणजे बर्बरिका. जेव्हा मला कळलं की हा सुद्धा युद्धामध्ये सहभागी होणार आहे, त्याच्या आईने सांगितलं की तू पण युद्धामध्ये सहभागी हो. आणि जेव्हा भगवंत त्या बर्बरिकाकडे गेले होते, जन्म झाला त्या बर्बरिकाचा आणि लहानपणापासूनच एकाग्रता ही साधायचा तो, हा त्याचा गुण होता. आणि एकाग्रता साधल्यावरती जे लक्ष्य प्राप्त करायचं ते आपोआप लक्ष्य त्याच्या समोर यायचं
हा त्याच्या विचारांचा गुणधर्म होता. आणि भगवंताच्या लक्षात आलं की पुढं युद्ध जेव्हा होणार आहे तेव्हा ही मोठी अडचण ठरणार आहे. ही अडचण दूर करणं गरजेचं आहे, कारण हा जर असेल ते युद्ध संपणारच नाही. इतकी मोठी गंमत आहे या योद्ध्यामध्ये. लहानपणापासून जो तो एकाग्र, त्याच्या आईने त्याला सांगितलं होतं, मन एकाग्रता ठेव, एकाग्र कर. आणि जसं म्हणतो की वंशाला महत्व खूप असतं. कुठल्या वंशात वाढलाय मनुष्य, कारण राक्षसी वृत्तीतनं थोडस रक्त होतं आणि क्षत्रिय रक्त हे पण होतं. पण लहानपणापासलं असलेलं अध्यात्मातलं अनुसंधान हे इतकं सर्वश्रेष्ठ होतं. आणि त्यांनी ते या अनुसंधानाने, या तपश्चर्येने लहानपणी 3 बाण प्राप्त केले होते. अनमोल बाण प्राप्त केले होते. आपल्याला वाटतं की बाण प्राप्त केलं म्हणजे ते शस्त्र असणार. आणि मग भगवंत इथं सांगतो, अर्जुनाच्या मनामध्ये लगेच प्रश्न उभा राहिला, मग त्याच्याकडे बाण आहेत तर माझ्याकडे सर्वश्रेष्ठ बाण. भगवंत अर्जुनाला म्हणतात, तुझ्याकडे सर्वश्रेष्ठ बाण आहेत, पण तुझ्यापेक्षा श्रेष्ठ बाण त्याच्याकडे होते. अर्जुनाच्या मनात प्रश्न उत्पन्न होता, असं काय होतं? ब्रह्मास्त्र आहे, पाशुपात अस्त्र माझ्याकडे आहे, सगळी अस्त्र माझ्याकडेच तर आहेत, मग त्याच्याकडे काय होतं? त्याच्याकडे होतं अहम नसलेलं अस्त्र. पार्था, तुझ्याकडे तू आता काय म्हणलास, माझ्याकडे अमुक अस्त्र आहेत, म्हणजे तुला हा अहम आहे. आणि मी जेव्हा त्याला भेटलो, वेश बदलून जेव्हा त्याच्याकडे गेलो, सर्वसाधारण वेश त्याच्याकडे धारण केला आणि तोही सर्वसाधारण म्हणून माझ्या समोर आला. त्यांनी मला नमस्कार केला आणि ते नमस्कार करताना त्याच्या डोळ्यामध्ये जे तेज होतं, हे मला प्रश्नार्थक प्रश्न उत्पन्न करणार होतं की याच्यासारखा तेजोमय सर्वोत्तम जो आपल्या गुरुतत्वाला समर्पित होतो, या ब्रह्मांडाच्या शक्तीला समर्पित होतो, ही सर्व लक्षणं त्याच्यापाशी दिसत होती. आणि हे खूप घातक होतं. एखादा मनुष्य इतका सात्विक असतो, पण ते सात्विकतापणा त्याचा कधी घात करेल हे पण सांगता येत नाही. पण इथं हा श्रीकृष्ण होता. त्यांनी त्याला विचारलं, काय ओळख झाली? सांगितलं नाही त्यानं कृष्ण आहे म्हणून, पण कृष्णाच्या लक्षात आलं, त्यांनी मला ओळखलंय. भगवंताची ओळख होऊन सुद्धा माझ्या दरवाजामध्ये एक सर्वसाधारण व्यक्ती आलेली आहे, ह्या उद्देशाने आणि ह्या दृष्टिकोनातूनच त्यांनी बर्बरिकांनी श्रीकृष्णाला सामोरा गेला. आर्तता ह्याला म्हणतात. भगवंतांनी सांगितलं अर्जुनाला, आर्त भक्ती ह्याला म्हणतात. भगवंताची ओळख झाली, पण म्हणून त्याचं लगेच बाजार मांडला नाही, मी ओळखतो हा भगवंत आहे, मी ओळखतो, नाही. अंतरात्म्यातनं त्याच्यामध्ये उठलेली तेजोमय अवस्था ही माझ्या पदस्पर्शांना स्पर्श करून गेली आणि माझ्या लक्षात आलं, यांनी मला ओळखले पण हा ओळख दाखवत नाहीये. आणि म्हणले, काय पाहिजे तुम्हाला? तो कधीच कोणाला नाही म्हणायचा नाही. दानवीर मध्ये जसं कर्णाचं नाव होतं तसंच बर्बरिकाचं नाव होतं. कर्ण हा भौतिक गोष्टी देणारा होता आणि बर्बरिक जो होता हा अंतर आत्माच मोकळा करणारा होता. स्वतःच्या आत्म्याचा सुद्धा त्यांनी विचार केला नाही, येऊन मोकळा झाला, प्रश्न नाही केला. कृष्णाला वाटलं की आपण आलोय, हा आता एवढा दाखवतोय, भगवंतासारखी व्यक्ती तिथं चकमा खाते, माझं चुकत तर नाही ना, हा एवढा आहे, ह्याच्याकडे 3 अमोघ बाण असून हा समोरच्याला दुखवत नाही, हे कसं शक्य आहे? भगवंतालाच मनामध्ये प्रश्न पडला.
तो म्हणला, तुझ्याकडे 3 बाण आहेत ना? तो म्हणला, हो. कुठले आहेत? नाव काय? तो म्हणला, पहिल्या बाणाचं नाव आहे आत्मविश्वास. दुसऱ्या बाणाचं नाव आहे भेदन. आणि तिसऱ्या बाणाचं नाव आहे अनुभव. मला म्हटलं, आत्मविश्वास आहे. मी जे शस्त्र सोडेन, हे शस्त्र करताना ज्याला मी टार्गेट करेन, म्हणजे ज्याच्यावरती हे मी शस्त्र सोडीन, ती गोष्ट स्वतःहून या बाणाच्या पुढे समर्पित भावाला येते. परत सांगतो, आत्मविश्वास हा बाण जेव्हा मी सोडतो, तेव्हा जे लक्ष असतं, ते लक्ष स्वतःहून या बाणापुढे येतं, की ह्या बाणाने माझा छेद व्हावा. कारण त्याच्यामध्ये त्या जीवनाचा उद्धार आहे. त्याच्यामध्ये मी नाहीये, म्हणून आत्मविश्वास आहे. कुठल्याही प्रकारचं इजा नाहीये. दुसरा बाण कुठला आहे म्हटला? भेदन म्हटला. म्हणजे मला कळलं नाही, तू नीट सांग, असं भगवंतानी सांगितलं. भगवंताच्या समोर असं व्यक्तिमत्व उभं राहिलं होतं की भगवंताला सुद्धा प्रश्न पडावे. ते म्हटले, फक्त माझं अस्तित्व त्या ज्याला भेद करायचा आहे त्याला दाखवून ते बाण परत येतो. मला म्हटले, एखादी तू कला सादर करून दाखव. आणि मग भगवंत सांगतो, ते समोरचं जे झाड दिसतंय, त्या प्रत्येक झाडाला ते पान पडलं नाही पाहिजे, पण तुझ्या या बाणाने त्याला भेदलं पाहिजे. करू शकतोस का? खूप अवघड प्रश्न भगवंतांनी त्याला विचारलं होतं. नक्कीच म्हणला. आत्मविश्वास बाण त्यांनी काढला, तो सोडला. त्याच्या पाठोपाठ दुसरा भेदन हा बाण सोडला. त्या झाडाभोवती त्यांनी चक्कर मारली आणि अनुभव म्हणून परत येऊन त्याच्या भात्यामध्ये बसला. भगवंतांनी पाहिलं, झाडाच्या प्रत्येक पानावरती एक वेगळी रेघ उमटलेली होती. अस्तित्व सिद्ध होतं. भगवंताच्या मनामध्ये क्षणभर थरकाप उत्पन्न झाला. हा एकाच बाणामध्ये सर्व सैन्य मारू शकेल. आणि त्याची ख्याती होती. त्यांनी त्याला दुसरा प्रश्न विचारला भगवंतांनी, युद्धाचा तुला युद्ध माहितीये का? तर म्हटलं, केलेलं नाहीये, पण मला एकच माहितीये की ज्याची बाजू निर्बल आहे त्याची मी बाजू घेणार. मग भगवंत म्हटला, जर समजा असं असेल, एक अधर्मी असेल आणि एक धर्माने लढणारा असेल, तो म्हटला, मला बाकी माहित नाही, माझ्या आईने काय शिकवलं एवढंच मला माहितीये. आईने सांगितलेलं आहे, कमकुवत लोकांची बाजू घ्यायची. हे आईची शिकवण आहे. भगवंताच्या लक्षात आलं की हा जर पांडवांच्या बाजूने लढला तर कौरव सेना जेव्हा निष्प्रभ होईल, हा कौरवांच्या बाजूने लढेल, हा पांडव सेना निष्प्रभ करेल. याचा अर्थ हे युद्ध अखंड चालू राहील, कोणीच जिंकणार नाही आणि हरणार नाही. आणि भगवंताला ह्याच्यामधनं मार्ग काढायचा होता. तो म्हणला, तू जो दानशूर आहेस त्याच्यामधनं तू मला एक दान देऊ शकतोस का? दान देऊ शकतोस का, असं भगवंतानी त्या बार्बरिकाला विचारलं. आणि त्यांनी सांगितलं, मी तुम्हाला दान दिलं, तुम्ही मागा. तो म्हणला, तुझं मुंडकं मला दे. क्षणाचाही विचार न करता बार्बरिकानी आपल्या बाणाने आपलं मुंडकं हे भगवान श्रीकृष्णाच्या चरणी अर्पण केलं. त्यांनी विचारलं नाही का, कशासाठी करू, मी का करावं. त्यांनी केलं. भगवंताच्या मनामध्ये प्रश्न उत्पन्न झाला, आता मी काय बोलावं. भगवंताप्रती श्रद्धा असलेलं, ध्यानापोटी, ह्या ऊर्जेपोटी, या ब्रह्मांडापोटी ज्याला प्रेम आहे, जो बोले तैसे चाले त्याची वंदावी पावले, जसं आपण नंतर संतांनी म्हटलेलं आहे, तसं भगवंताने तसं वंदन केलं आणि म्हणले, तू माग. ते म्हणले की
जिवंत होता तो. शरीर देहापासनं धडापासनं मुख बाजूला झालं तरी म्हटलं की मला असं वाटतंय की हे युद्ध काय आहे ना, हे मला बघावं, अनुभवायला मिळावं. म्हणून मग त्या कुरुक्षेत्राच्या जवळ जो पर्वत होता तिथं त्याचं ते मुख बसवलं गेलं. भगवंताने अर्जुनला सांगितलं ही मोठी अडचण होती. असं सांगितलं नाही मी बाजूला केली. ही मोठी अडचण होती. अर्जुनाला काय समजायचं ते समजून घ्यायचं. भगवंत आपल्याला जेव्हा जीवनामध्ये परमेश्वर मदत करतो तेव्हा प्रत्येक वेळी येऊन सांगत नाही तुझी अडचण दूर केली. आपण समजून घ्यायचं असतं आपली अडचण दूर झाली का नाही ते. पण तो योग्य न्यायच करत असतो. तो जर असता तर युद्धामध्ये किती परिणाम वेगळे दिसले असते. याच युद्धामध्ये विष्णूचा 6वा अवतार परशुरामाला आपण म्हणतो अंशात्मक अवतार घेतलेला आहे. जेव्हा युद्ध एक आत्ताचा हा विज्ञान आणि ज्ञान हा विषय करण्यासाठी थोडं पुढं मागं करतोय लक्षात येण्यासाठी. कर्ण जेव्हा पडला सगळं झालंय बस आता आत्मा मोकळा होणार. परशुराम आले आणि परशुराम कर्णाला म्हणाले की कर्णा तुला माहितीये का या अभिमन्यूला मरायला तू कारणीभूत नव्हतास. कर्ण म्हटलं असं कसं म्हणता गुरुदेव, मीच तर मारलं त्याला. ते म्हटले नाही, मरताना व्यक्तीला कर्णाला जी दुगदुगी होती त्या दुगदुगीमध्ये त्याचे डोळे उघडले आणि म्हणले मग काय, मला कळलं नाही गुरुदेव तुम्ही काय म्हणताय. ह्याला मारायला सगळ्यात मोठा जबाबदार हा युधिष्ठिर होता. ज्या दिवशी युद्धाचा 7वा दिवस होता आणि जेव्हा युद्ध करायचं होतं तेव्हा अशी स्थिती होती की आज कौरव पांडवांना हरवू शकतात. चक्रव्यूह असं रचला गेलेला होता की त्या दिवशी पांडवांना हार ही पत्करावीच लागणार होती. हे युधिष्ठिराला जेव्हा कळलं आणि हा चक्रव्यूह भेदणारे अर्जुन त्यावेळी तिथे नव्हता आणि बाकी या पांडवांमध्ये कोणाला माहित नव्हतं चक्रव्यूह कसा भेदाचा. पण त्याला एवढं माहिती होतं की अभिमन्यू चक्रव्यूहामध्ये शिरू शकतो, चक्रव्यूह फोडू शकतो पण बाहेर येऊ शकत नाही. पण तरीही त्यांनी ह्या अभिमन्यूला हा चक्रव्यूह फोडायची आज्ञा केली आणि अभिमन्यूंनी आपल्या वडीलधारी माणसाचा शब्द पाळला. भगवान श्रीकृष्णांसमोर घडलेली घटना आहे. वासुदेव भगवंत कुठल्या ठिकाणी नाही असं नाही. अभिमन्यूचा जन्मच ज्या क्षणी गर्भामध्ये होता त्या क्षणीच हे नक्की झालं होतं की हा बळीचा बकरा आहे. फक्त बळी आज दिला गेला हे तुम्ही कारणे नाहीयेत. मेला तो आधीच होता, शस्त्र फक्त तुमचं होतं. भगवंताची ही माया आहे, ही लीला आहे. भगवंतच सगळ्या गोष्टी रचत असतो. भगवंतच सगळ्या गोष्टी ही मोह माया निर्माण करत असतो. चुका कशा घडणार त्याच्यासाठी दिलेला हा बळी आहे, जो युधिष्ठिराने दिला, ज्याला सर्वश्रेष्ठ धर्मराजा म्हणतात, जो धर्माने चालतो. हे काम कोणाच्या लक्षात आलेलं नाही. हे तुला मी आत्ता मरताना सांगतोय. ही काळाने केलेली कृती होती. पण तेव्हा कर्णाने त्यांना प्रश्न विचारला, मग कृष्णाने का नाही वाचवलं. कृष्णाला तर माहितीच होतं. तेव्हा ते म्हणतात कृष्ण हाच काळ होता. कालाचं स्वरूप हाच भगवंत होते. भगवंताला जीवनामध्ये
मनुष्याच्या जेव्हा युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते तेव्हा काही वेळा काळाची भूमिका सुद्धा करायला लागते. ती भगवंतानी केली. म्हणून अभिमन्यू आत गेला. अभिमन्यू गेल्यानंतरच सगळ्यांनी चुका केल्या. तो खाली असताना मारलं, त्याच्यावरती निहत्ता असताना वार झाले. या सर्व चुका कौरवांनी एकाच ठिकाणी केल्या आणि या एकाच ठिकाणची चुकीची सजा, शिक्षा ही सगळ्यांना भोगायला लागली आणि प्रत्येकाने ही शिक्षा भोगताना प्रत्येकाला कळत होतं की आपली चूक होतीये, पण भगवंतानी घडवून आणलं. कर्णाने परशुरामांना प्रश्न विचारला. मला गुरुवर्य गंमत वाटते, अर्जुनासारखा बाप असताना हे असं का घडावं? ते म्हणले, कर्णा, जीवन आपण जगतो, जीवन बघतो त्याच्यापेक्षा ते वेगळं असतं. हा जो अर्जुन आहे हा घाबरलेला होता. त्याच्या हातातनं गांडीव गळून पडलं होतं. एवढा युद्धांचा, एवढा शस्त्र अस्त्रांचा त्याच्याकडे साठा असून सुद्धा ते चालवताना माणसाची विवेक बुद्धी जर जागृत अवस्थेत नसेल तर मनुष्य काही करू शकत नाही. आणि एखाद्या गोष्टीचा जर बदला घ्यायचा असेल तर ती ज्वाला त्या माणसाच्या हृदयात भडकाला लागते. हे जेव्हा त्याला कळलं आणि ज्वाला भडकवायचं काम कोणी केलं तर जयद्रथांनी केलं. हा काळाचा महिमा आहे. जयद्रथाच्या मनामध्ये हे विचार उत्पन्न झाले. जयद्रथ हसला, त्याच्या मुलाच्या मुखाची विटंबना झाली, त्याला पाय मारला गेला. आणि जेव्हा मारलं तेव्हा अर्जुनाच्या मनामध्ये लपलेले हा सगळे न्यूनगंड गळून पडले आणि अर्जुन क्रोधित झाला. पण मनुष्य जेव्हा क्रोधित होतो तेव्हा तो बुद्धी हरवून बसतो आणि त्यांनी नको ती तपश्चर्या केली. पण म्हणले भगवंत होते. अर्जुनाच्या बरोबर कोण होतं तर भगवंत होते. भगवंताने आठवण करून दिली, भगवंतांनी लीला केली आणि म्हणून अर्जुन त्याला मारू शकला. हे सगळं आधी ठरलेलं आहे. ही भगवंताची माया आहे. हे रचलेलं सगळं हे भगवंत घडवतोय. हे त्यांनी अगोदरच ठरलं होतं. जर गळून पडलेलं गांडीव जर त्यांनी हातातच धरलं नाही तर जयद्रथाला मारेलच कसा? म्हणून त्याच्या मनामध्ये राग उत्पन्न होणं गरजेचं होतं. म्हणून अर्जुनाच्या मनामधची मानसिक अवस्था बदलण्यासाठी हे कुभांड रचायला लागलं. आणि मग हा लढला. कर्णाला म्हणले, तू आधीही उत्तम होतास, आजही उत्तम आहेस. तू त्याच्यामुळे याच मनामध्ये घेऊ नकोस. जेव्हा तुझा आत्मा मुक्त होईल त्यावेळी तुला पहिल्यांदा भेटेल तो शकुनी भेटेल, की जो स्वतःच्या कुटुंबासाठी त्यांनी केलेलं जे काम होतं ते करून सुद्धा त्याचा आत्मा तुला भेटणार आहे. दोघांना माहीतच नव्हतं आपल्यातनं घडलेल्या गोष्टी ज्या आहेत या कशासाठी आणि का घडतायत. आपण म्हणतो पण शकुनीला स्वर्गप्राप्ती ह्याच्यामुळे झाली होती. प्रत्येक मनुष्याला आपल्या कुटुंबाचं संरक्षण करायचा अधिकार आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी काय पाऊल उचलायचं हा ते प्रत्येक मनुष्याने ठरवायचं असतं. शकुनीने तसं ठरवलं आणि ह्याचं त्यांनी फायदा या हलक्या कानाच्या दुर्योधनाचा घेतला. मनुष्य जीवनामध्ये ज्याचे कान हलके असतात त्याला बरोबर आपलं सावध करतो आणि त्याच्या मार्गे काम करून घेतो. हे दुर्योधनाच्या बाबतीत झालं. आणि जेव्हा वेळ आली तेव्हा दुर्योधनाला कळलं की माझी खूप मोठी चूक झाली. पण तेव्हा त्याला थांबवणारं कोणीही नव्हतं, कारण मृत्यूशिवाय त्याला पर्याय नव्हता. दुर्योधन जसं भगवंत म्हणणं हे अर्जुन म्हणत होता तरी लोकांना कळत नाही की श्रीकृष्ण अर्जुनाचं संभाषण आहे. तर भगवंताचं, भगवत गीता भगवंताच्या मुखातनं घडलेलं हे सगळं सार आहे. पण तो दुर्योधनाला कळलं नाही. वास्तविक दोघही समोर होते, एकाच ठिकाणी श्रीकृष्णाच्या इथं होते, पण एकाने सांगितलं भगवंत तू बरोबर आहेस ना, बास, बाकी काही नको. पण ही जो म्हणतो ना ही संधी दुर्योधनाला पण होती. पण कान भरणारी व्यक्ती जेव्हा आपले कान भरते तेव्हा मनुष्याची बुद्धी भ्रष्ट होते.
गंमत बघा, आत्ताच्या याच्यामध्ये आपण जर उदाहरण घ्यायचं झालं, समजा अमेरिकेचं घेऊ, अमेरिकेचं सैन्य आणि ते त्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प. कोणा जर म्हटलं की तुम्हाला सैन्य पाहिजे का डोनाल्ड ट्रम्प पाहिजे, जो सैन्य मागेल तो दुर्योधनासारखं होईल. कारण जोपर्यंत ट्रम्प सांगत नाही तोपर्यंत ते सैन्य ऍक्टिव्हेट होणार नाही. असंच भगवंताचं आहे. तेव्हाची गीता होती ती आजही घडतीये. नारायणी सेना तेव्हाच काम करणार होती जेव्हा भगवंत सांगणार होते, नाही तर फक्त समोर हलताना दिसत होतं. म्हणून मनुष्याला समोर जे दिसतंय याचा विचार असणं आणि ती बुद्धी असणं गरजेचं आहे. की ज्या व्यक्तीला भगवंताची ओळख होत नाही, जी अर्जुनाला झाली पण सर्वसामान्यासारखं उत्तम, त्यांनी भगवंताकडनं एक एक गोष्ट काढून घेतल्या, समाजापुढे मांडल्या, मांडत होता. ते दुर्योधनाला जमलं नाही. वास्तविक हे विश्वाचं स्वरूप त्या दरबारातच कृष्णाने दाखवलं होतं, तरी डोळे उघडले नाहीत. सगळे होते. हे जे सैन्य होतं तेव्हा पांडव होते का? तर नव्हते. विदुर होता का? तर नव्हता. भगवंत आपल्या घरी जेवायला येणार होता म्हणून तिथं तो होता. पण हे सगळे होते. आणि हे सगळे असताना जाणीव फक्त शकुनीला झाली आणि कर्णाला झाली, काहीतरी घोटाळा आहे. नंतर दोघच जण भेटले ना. शकुनीने सुद्धा कृष्णाला विचारलं, माझ्या भाच्याची चूक आहे, त्याला कळत नाहीये, तू त्याला क्षमा कर. ज्याच्या एका हुकमावरती सृष्टी चालते त्याला तो बांधायला निघालाय साखळदंडात, जो निर्माणच नाही, पण त्याला बुद्धीच त्याची भ्रष्ट झालीये. भगवान श्रीकृष्ण फक्त शकुनीकडे बघून हसतो आणि म्हणतो, तू तुझ्या कार्यामध्ये अतिशय उत्तम प्रकारे यशस्वी झालेला आहेस. एखाद गोष्टीचा अभ्यास करतो. रागानी दुर्योधन म्हणाला, माझ्याबरोबर जेवायला बस. नाही, जमणार नाही म्हटला. मी सांगतोय तसा वाढ, जमणार नाही म्हणला. नाही झालं तर मी कोणी दाखवून देईन, याला पकडून तुला आत टाकेन, टाकून दाखव म्हटला. कृष्णाने त्याला अस्तित्व दाखवलं. अजून चुकतोयस. भगवंताच्या मनाची मानसिक अवस्था बघा. एका बाजूने सांगतोय, युधिष्ठिराला शब्द दिला, युद्ध नको. द्रौपदी सांगते युद्ध हवं. अस्तित्व दाखवलं पण त्याला कळलंच नाही. सगळ्यांनी दर्शन घेतलं पण ह्यांनी घेतलं नाही. सगळ्यांना चूक तिथंच लक्षात आली. सगळ्यांना तेव्हाच कळलं की आपण कोणाच्या विरुद्ध लढणार आहोत. म्हणून चेहरे तसेच झाले होते. पण ह्याला कळलं नाही. बुद्धिभ्रष्ट मनुष्याची जेव्हा बुद्धिभ्रष्ट होते तेव्हा त्याला समोर काय आहे हे कळतच नाही. तो फक्त आपल्या डोक्याला जे योग्य वाटेल, जे चांगलं दिसेल तेच तो करत राहतो. आणि शकुनी सारखी माणसं त्याला फुंकर घालत राहतात. कारण का? तर त्यांचा स्वार्थ त्यांना साधत असतो. शकुनीने त्याला थांबवलं की, अरे काय करतोयस तू? कोणाला अटक करायचं म्हणजे साखळदंडाने बांधायचं म्हणतोयस? वेडा आहेस का? एवढं त्याने अस्तित्व दाखवलं. शकुनीने त्याचं काम केलं, कर्मातनं मोकळा झाला. हा कर्माचा सिद्धांत असतो. शकुनीने सांगितलं, दुर्योधनाला सांगितलं, तू असं समजू नकोस की मी फक्त माझ्या स्वार्थाचा विचार करतोय, तुझाही विचार करतोय. हा भगवंत आहे, तू ओळख. तू त्याच्याशी जे बोलतोयस, वागतोयस ना, ते योग्य वाटत नाहीये, योग्य नाहीये. पण मनुष्याची बुद्धी भ्रष्ट झाली, त्याला काही कळत नव्हतं. मी करीन. भगवंत तिथनं निघून गेले. शकुनीने त्याचं काम केलेलं होतं, प्रामाणिकपणे केलं. म्हणून कधी श्रीकृष्ण आणि शकुनी भांडण नव्हतं. कारण त्याची चूक नव्हती, त्याच्यावरती अत्याचार तेवढे झालेले होते. तो धृतराष्ट्र
हे सगळं थांबवू शकत होता. हा नुसता डोळ्याने नाही तर मनाने सुद्धा आंधळा होता. इथं अर्जुनाने भगवंताला प्रश्न केला की भगवंत, नातं म्हणजे काय आहे मग? हे जे सगळं निर्मिती झाली, हे माझे भाऊ आहेत, मला त्यांच्याबद्दल करुणा पण वाटते, राग पण येतो, पण स्थिती काय असावी माणसाची की माणसाला ते कळलं पाहिजे की समोरची व्यक्ती चुकीची आहे. प्रत्येक माणसाला तरी समज नसते. आज तू मला भेटलास, गुरु म्हणून भेटलास, तू मला यांचं प्रदर्शन घडवलंस आणि तुझं दर्शन घडवलंस. पण प्रत्येक माणसाला जीवनामध्ये तुझ्यासारखा गुरु मिळणार का? आणि मग ज्याला गुरुच मिळत नाही, तो त्या स्थानापर्यंत पोहोचूच शकत नाही, त्यांनी काय करावं? त्यांनी कसं ओळखावं की आपले कोण आणि परके कोण? हे जे समोर सैन्य उभं आहे, यांचा काय दोष रे? त्यांनी काय चुका केलेल्या आहेत? तू तुझी नारायणी सेना आभास निर्माण केला असताना वाचवलंच. मग तसं जे समोर आहेत, ज्यांच्याबद्दल मला कळतंय की ज्यांचा ते निर्दोष आहेत, ते सुद्धा इथं माझ्या बाणांमुळं घायल होणार आहेत, कित्येक जण मरणार आहेत. मग ह्यांचा दोष काय? मग एखादी व्यक्ती जीवनामध्ये जर उत्तम मार्गाने चालणारी असेल, सर्व अटी नियम पाळणारी असेल, तरी हे भगवंता त्याच्या पोटी, त्याच्या जन्मी हे भोग काय येतात? मग तिथं तू का नाहीस? तुला असं वाटत नाही का की समोरच्या सैन्याचा तरी तू, ही जी वाईट माणसं आहेत की ज्याचं तू आता वर्णन माझ्या समोर करतोयस, त्यांच्यासाठी त्यांनी का मरावं? त्यांचेही कुटुंबीय आहेत, ते सुद्धा वाट बघत असतील त्यांची. पण ज्यांचा कशामध्येच संबंध नाही, तर अशी व्यक्ती सुद्धा या पाप पुण्य ह्या मार्गामध्ये का भरडली जाते? याचं उत्तर तू मला केशवा दे. आणि मला श्रीकृष्ण काय उत्तर देतात आपण पुढच्या भागात पाहू. श्रीराम.